मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आज एक महत्त्वाची पत्रकार परिषद होणार आहे। संध्याकाळी 5 वाजता मुख्यमंत्र्यांची ही पत्रकार परिषद आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री शिंदे काही महत्त्वाच्या घोषणा करण्याची शक्यता आहे। महायुतीतल्या 4 जागांबद्दल मुख्यमंत्री शिंदे काही बोलतात का, याकडेही संपूर्ण राज्याचं राजकीय वर्तुळाचं लक्ष असणार आहे। मुख्यमंत्र्यांची आज ही पत्रकार परिषद आहे। संध्याकाळी 5 वाजता पत्रकार परिषद होईल आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पत्रकार परिषदेमध्ये नेमकी घोषणा काय होऊ शकते जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडून। कपिल, काय नेमकी घोषणा मुख्यमंत्री करू शकतात? सर्व आपण पाहिलं तर आज खरं तर महायुतीचा तिढा सुटला पाहिजे, कारण की आज 1 वाजता मुख्यमंत्री बाळासाहेब भवनामध्ये सर्वच कार्यकर्त्यांना भेटणार आहेत आणि ह्या सर्व गोष्टीवरती चर्चा करणार आहेत। खरं तर 4 जागा राहिलेल्या ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिक आणि पालघर या जागेचा अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। तिढा सुटलेला नाही आणि हा तिढा ह्या वेळेस ह्या काही तसंच सुटेल असंच कळतं, कारण की जेव्हा मुख्यमंत्री 1 वाजता बाळासाहेब भवनमध्ये जातील तेव्हा ह्या सर्वची घोषणा करतील आणि या घोषणेनंतर जेवढे इच्छुक उमेदवार आहेत किंवा ज्यांना उमेदवारी मिळालेली आहे ते सर्व उमेदवार आज बाळासाहेब भवनामध्ये पत्रकार परिषदेमध्ये सामील होऊ शकतात। पत्रकार परिषद जी आहे मुख्यमंत्री 5 वाजता होणार आहे आणि त्याच्यानंतर पुढे त्यांचा दौरा असणार आहे। त्याच्या आधी पत्रकार परिषदेमध्ये सर्व गोष्टी ते क्लिअर करणार आहेत। त्यामुळे आज महायुतीचे जेवढे जागा आहेत त्यांच्यावरती शिक्कामोर्तब होणार आहेत। खास करून ठाण्याच्या शाखेकडे सर्व लक्ष लागलेलं आहे, कारण की ठाण्यामध्ये प्रताप सरनाईक आहेत, रवी फाटक आहेत, नरेश पस्के आहेत, मीनाक्षी शिंदे अशी मोठमोठी नावं आहेत, परंतु कोणत्या नावात शिक्कामोर्तब होणार हे महत्त्वाचं असणार आहे। नाशिकमध्ये महाराज की गोडसे हे एक महत्त्वाचं असणार आहे। पालघरमध्ये जवळपास गावितांचं नाव निश्चित झालेलं आहे। कल्याण डोंबिवलीला शिकांचं नाव निश्चित झालेलं आहे। त्यामुळे एकंदरीतच ह्या सर्व गोष्टींकडे सर्व लक्ष लागलेलं आहे। निश्चितच कपिल, सर्व घडामोडींवर जरूर लक्ष ठेवून राहा। आपल्याकडून आणखी माहिती जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।